पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप सीपीआयचे खासदार पी संतोष कुमार यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. भाषणातून जनमतावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा. महिला आरक्षणाच्या आडून भाजपचा घटना दुरुस्तीचा प्रयत्न. मोदींचे बोल हे मगरीच्या डोळ्यातील अश्रू. विजय वडेट्टीवार यांची सडकून टीका. तर पंतप्रधानांवरती भाष्य करत असताना आत्मपरीक्षण करा. नारी शक्तीशी द्रोह करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर. पंतप्रधान मोदींच्या भाषणामध्ये 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख. मोदींच्या नसानसात आणि विचारात काँग्रेस आहे. संजय राऊतांचा निशाणा. तर दुसऱ्याच्या आशीर्वादावर जगणारे मोदींवर टीका करतात. राऊतांनी स्वतःची पातळी तपासली पाहिजे. संजय शिरसाट यांची टीका. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्राचं ढोंग सुरू आहे. संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा. तर देशभरातील लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवतील. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भाजपच्या 149 उमेदवारांमध्ये केवळ 15 महिला आहेत. तर राज्यामध्ये 39 मंत्र्यांमध्ये केवळ 4 महिला मंत्री आहेत. महिला आरक्षण विधेयकावरून अंजली दमानी यांचं ट्विट. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेला आकडेवारीनिशी प्रत्युत्तर. नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषबल्ली. राणांसह अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल करा. लोकांनी निवडणुकीमध्ये जिरवली तरी शुद्धीवर येत नाहीयेत. राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवार यांची टीका. अकोल्यामध्ये लव्ह जिहादने पुन्हा एका तरुणीचा बळी घेतला. भाजप खासदार अनिल बोंडेंचा खळबळजनक आरोप. जळालेल्या विभस्त्र अवस्थेत तरुणी आढळली. पीडितेचं धर्मांतर करून नाव बदलल्याचाही आरोप. कठोर कारवाईची मागणी. खानची खानावळ तुम्हीच चालवली आहे. सलमान शाहरुख तुमच्याच पक्षासोबत जास्त असतात. संजय राऊतांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर. सलमान शाहरुखचे चित्रपट कशाला हवेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. अजित पवार विमान अपघात प्रकरणातील कर्नाटक पोलिसांचा 0 FIR. आता महाराष्ट्र व CIDकडे वर्ग. दादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. तपासाची व्याप्ती वाढणार. सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली. आम्ही ती जपणारच. दादांच्या आठवणीमध्ये आजही बारामतीकरांच्या डोळ्यात अश्रू. बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरामध्ये मॉर्निंग वॉकच्या वेळेस सुनेत्र पवार यांचा नागरिकांसोबत संवाद. भोंदू खरातचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर. खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता. खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओज डिलीट केल्याचं समोर. भोंदू खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाचं पथक 2 दिवस नाशिकमध्ये. 4 सदस्यीय समितीसह SIT पथकाकडून तपास. TCS कंपनीला आयोगाचं पथक आज भेट देण्याची शक्यता. विदर्भ होरपळला. वर्धामध्ये पारा 45 अंशांवर पोहोचला. तर नागपूर अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 44 अंशांपार. हीट वेव्हमुळे नागरिक हैराण. उष्णतेपासून काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. अक्षय तृतीया महागली. सोन्याचा भाव 1,57,000 पोहोचला. तर चांदी 2,67,000 पार. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला ग्राहकांमध्ये सोनं खरेदीचा उत्साह. अक्षय तृतीयेनिमित्त मंदिर देवस्थानं गजबजली. मुंबईतील मुंबादेवी, पुण्यातील दगडूशेठ आणि गणपतीपुळ्याच्या बाप्पाला आंब्याची आरास. दादरमधील सिद्धिविनायक मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.